अभिजित, काय सांगशील? इतक्या दिवसांपासून आंदोलन सुरू आहे पण कसलाही सरकारकडून रिस्पॉन्स नाहीये, काय मत आहे तुझं याच्यावर? सरकारकडून जरी रिस्पॉन्स नसला तरी या देशाच्या युवकांकडून स्टुडंट्सकडून आम्हाला भरपूर रिस्पॉन्स भेटत आहे आणि या देशाचे युवक आणि स्टुडंट्स आता एकत्र आलेला आहे आणि त्यांनी ठरवलं आहे जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा भेटत नाही तोपर्यंत ते इथून जंतर मंतरवरनं वापस जाणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा व्यतिरिक्त पुढील काळात आणखी कोणते मुद्दे घेतले जाणार आहेत? दुसरा मुद्दा आमचा हा आहे की जेवढ्याही फॅमिलीज आहेत ज्यांच्या स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे, ज्यांच्या मुलामुलींनी आत्महत्या केलेली आहे, त्या फॅमिलीजला 1 करोडचं कम्पन्सेशन देण्यात यावं. कारण की या फॅमिलीजला मी स्वतः जाऊन भेटलेलो आहे. त्या फॅमिली कर्जात बुडालेले आहे. कोणाचे वडील मजुरी करतात तर कोणाच्या वडिलांना पॅरालिसिस अटॅक आलेला आहे. त्या फॅमिलीज आता त्यांचं घर चालू नाही शकत, कर्जात बुडालेले आहे. तर या परिवाराला आता सरकार ज्या मुलांनी आत्महत्या केली सरकारच्या चुकीमुळे त्या मुलांना तर तुम्ही वापस नाही आणू शकत. कमीत कमी तुम्ही काय करू शकता? तुम्ही कमीत कमी त्या परिवारांना कर्जाच्या बाहेर तर करू शकता. तर सरकारने त्या फॅमिलीजला 1 करोड रुपयांचं कम्पन्सेशन द्यावं ही आमची रिक्वेस्ट आहे. सध्या तरी सोशल मीडियावर पार्टीचा प्रेझेन्स आहे. निवडणूक आयोगाकडे रितसर नोंदणी करणार का आणि निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार का? आपण का निवडणुकीचं बोलतोय? इथं 16 स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे. शिक्षण मंत्री जे आहे ते राजीनामा देत नाही आणि आपण काय निवडणुकीचं बोलणार आहे? आधी अकाउंटेबिलिटी तर फिक्स केली पाहिजे या देशात. इतक्या दिवसात सरकारकडून अधिकृत कोणी संपर्क केलाय का? तुम्ही इतकं फिरलाय, अजून काही संपर्क झालेला आहे नाही? त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही महाराष्ट्रातून येता, तर महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते त्यांनी तुमच्यावर आरोप केला, आरएसएसचं त्यांनी धार्जिन म्हणून घेतलं. याच्या व्यतिरिक्त त्यांनी आणखी आरोप केला की आरएसएसचं जे प्रोडक्शन आहे त्यांचं तुम्ही पुस्तक आणलं होतं. याबद्दल तुमचं काय मत? मला त्यावर कमेंट नाही करायची. काही लोक मला देशभक्तीचं सर्टिफिकेट मागतात, काही लोक मला दलित असल्याचं सर्टिफिकेट मागतात. मला कोणाला काही सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. मी काय आहे मला माहिती आहे आणि या लोकांना माहिती आहे. महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. देशभरात बघितलं तर नवीनच एक पायंडा पाडला तो राजकारण्यांकडून. एकूणच भारतातील संसदीय लोकशाही आणि इतर देशातील लोकशाही याच्यातील काही फरक वाटतो का आणि आपला प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे देश म्हणून? मला जे वाटतं आपल्या देशाचं जे लोकतंत्राची सिच्युएशन आहे ती खूपच वाईट आहे. सध्या चालू काय नुसता फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. असं एक राज्य नाही उरलं आहे जिथं पार्टी फोडण्याचा प्रयत्न नाही केला गेलेला आहे. या लोकांकडं पार्ट्या फोडायला एका खासदाराला द्यायला 50-50 करोड असतात. पण जसं मी थोडा वेळ आधी बोललो, ज्या स्टुडंट्सनी आत्महत्या केली त्यांच्या फॅमिलीजला द्यायला तुमच्याकडे 1 करोडही नाही. अभिजित, अनेकांना प्रश्न आहे की तुम्ही बॉस्टनला काय शिकतात आणि ते शिक्षण पूर्ण झालंय का आणि पुढील काळात काय करणार आहात? बॉस्टनमध्ये मी मास्टर्स करत होतो. बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशनचं माझं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी जॉबसाठी अप्लाय करत होतो. आणि जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीची बातमी मोठी झाली त्यानंतर मला जॉब्सच्या ऑफरही आल्या होत्या. पण देशाच्या युवकांनी मला सांगितले की वापस आलो पाहिजे मी देशात आणि ही मुवमेंट पुढे घेऊन गेलो पाहिजे. त्यासाठी एक जिम्मेदार नागरिक म्हणून या देशासाठी काय करायचं म्हणून मी अमेरिकेवरनं वापस आलो. कॉक्रोच जनता पार्टी तुम्ही सुरू केली तेव्हापासून, ती सुरू झाल्यापासून आतापर्यंत सगळ्यात चांगला अनुभव कोणता ज्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळते आंदोलनासाठी? सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे जेव्हा मला अपेक्षा नव्हती की लोकांचा एवढा रिस्पॉन्स भेटेल. मी जिथं चाललो तिथं हजारो स्टुडंट्स, हजारो युवक सोबत येत आहेत. तर मला नाही वाटत याच्यापेक्षा चांगलं काही आपल्या लोकतंत्रासाठी असू शकतं. कारण की मागच्या 10-12 वर्षात आपण पाहिले लोक बोलायला घाबरायची, पण आज या देशातली लोक सरकारला प्रश्न विचारतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. अभिजित, आता मी इथे स्वतः गेल्या आठवड्याभरापूर्वी जे आंदोलन झालं आणि आताही 2 दिवसापासून मी स्वतः येत आहे ते बघतो. इथे खूप मोठा जनसैलाब आहे. या सगळ्या तरुणांच्या व्यतिरिक्त भारतभरामध्ये जी सगळी तरुण आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये आपण स्पेशली बोलूयात, काय सांगशील पालकांना आणि विद्यार्थ्यांना? पालकांना मला एकच रिक्वेस्ट करायची की तुमच्या मुलांना तुम्ही पॉलिटिक्सवर बोलण्यापासून थांबू नका. आपण जर पॉलिटिक्सवर बोलणार नाही, आपण जर सरकारला प्रश्न विचारणार नाही तर लोकतंत्राचा अधिकार, लोकतंत्राचा अर्थ करायला, लोकतंत्र किंवा डेमोक्रेसी म्हणजे 5 वर्षातून एकदा वोट टाकणं नाहीये. वोट टाकल्यानंतर त्या सरकारला सारखं प्रश्न विचारणं ही आपली जबाबदारी आहे. जर आपण सरकारला प्रश्न विचारणार नाही तर ती सरकार अकाउंटेबल राहणार नाही, जे आपल्याला भाजप सोबत होताना दिसतंय. 10-12 वर्षापासून लोक घाबरत होती प्रश्न विचारला, त्यामुळे हे लोक अकाउंटेबल राहिलेले नाही. आणि त्यामुळेच 16 आत्महत्यानंतर पण शिक्षण मंत्री जे आहे ते राजीनामा देण्यात. अभिजित, जे कम्प्लीट इग्नोरन्स आपण म्हणतो, सरकार यावरती काहीही बोलताना दिसून येत नाहीये आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण इतकी आंदोलनं झाली आजपर्यंत या देशामध्ये, आंदोलनाचं आपण एक खूप मोठा वारसा महाराष्ट्राला किंवा देशाला लाभलाय. पण तरी अशा परिस्थितीमध्ये यावेळी काहीही पद्धतीनं, कुठल्याही पद्धतीनं आढावा घेतला जात नाही आंदोलनाचा. या रवैयाबद्दल सरकारच्या काय? बघू किती वेळ इग्नोर करतात. स्वतंत्र आपल्याला काय
1-2 आठवड्यात भेटलं नव्हतं, त्यासाठी मोठा लढावा लागला होता. आणि स्वातंत्र्यच कशाला, जे शेतकरी दिल्लीच्या हायवेवर बसले होते, सिंगू बॉर्डरवर बसले होते, त्यांना 1 वर्ष बसावं लागलं होतं. त्यानंतर या सरकारने दखल घेतली होती आणि ते जे फार्म बिल्स होते ते मागे घ्यायला भाग पाडलं होतं शेतकऱ्यांनी. तर गरज पडली तर आम्ही इथं तितक्याच वेळ बसू, पण आम्ही मागे सरकारने जोपर्यंत राजीनामा भेटत नाही. सोनम वांगचुक यांनी सांगितलं होतं की तुझ्यासोबत उपोषणाला ते बसतील. काय अशात काय नेमकंच काय बोलणं झालंय का? या पुढची दिशा आंदोलनाची काय असणार आहे? सोनम वांगचुक शनिवारी, जर शनिवारपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही आला तर ते येत्या शनिवारी अनशनला बसतील तुमच्यासोबत इथे. येस. ओके. याच्या व्यतिरिक्त जर सरकार ऐकतच नसेल, हे कुठपर्यंत चालेल? ह्या सगळ्यांचा अंत काय आहे? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हाच याचा अंत आहे. ओके, धन्यवाद. थँक्यू.